नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। नवरात्री सुरू होऊन जवळपास 8 दिवस झाले। लवकरच दसरा येईल। दसऱ्याच्या दिवशी आपल्याला नवरात्री व्रताची सांगता करावी लागेल। उपवासाचं पारण आपल्याला या दिवशी करायचं असतं। 8 दिवस झाले म्हटल्यानंतर तुमच्या गाठीशी बरेचसे अनुभव आलेले असतील। तर काही गोष्टींचा संबंध आपण आध्यात्मिक गोष्टींशी जोडू शकतो। म्हणजे काही अनुभव जे आहे ते खरंच आपल्याला देवीने दिलेला एक संकेत असतो असं आपण समजू शकतो। पण प्रत्येक गोष्टीचा संबंध जर आपण आध्यात्मिक गोष्टींशी किंवा दैवी संकेतांशी जोडत बसलो तर त्या गोष्टींचा आपल्याला नक्कीच त्रास होईल, हे आपण लक्षात घ्यायला हवं। तर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या चुकांमुळेच आपल्याला अनुभवायला मिळाल्या, हे सुद्धा आपण समजून घ्यायला हवं। कारण कोणताही सणवार साजरा करायचा असला की तुम्ही काय करता, म्हणजे पूजेचे व्हिडिओ शेअर करतात किंवा ज्यांचं ते चॅनल आहे त्यांचे व्हिडिओ बघतात, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अजून माहिती मिळेल आणि त्यानुसार तुम्ही गोष्टी फॉलो करत जातात। तर आम्ही सुद्धा आमच्या चॅनलवर सणवार यायच्या अगोदर 8-10 दिवस तुम्हाला ती पूजा प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवत असतो, जेणेकरून तुम्हाला ती पूजा करायला सोपं जाईल। त्यामुळे नंतर प्रश्नसुद्धा तुमचे येणे साहजिक आहे किंवा तुमच्या ज्या समस्या तयार झाल्या त्यासुद्धा तुम्ही कमेंट्सद्वारे मांडत असतात की आमच्यासोबत हे झालं, याचा काय संकेत असेल। तर त्याची उत्तरंसुद्धा आम्ही द्यायलाच हवी असं मला वाटतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्हाला अनुभवायला मिळाल्या। तर कोणत्या गोष्टी तुम्ही दैवी संकेतांशी जोडू शकता आणि कोणत्या गोष्टी तुमच्या चुकांमुळे घडल्या हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओत ऐकायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, एक एक करून मी तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती देते, जेणेकरून नवरात्रीमध्ये तुमच्याकडून ज्या ज्या चुका झाल्या किंवा ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला वाईट अनुभव मिळाला आणि ज्यामुळे तुमचा वेळसुद्धा वाया गेला, तर त्या चुका तुम्ही इथेच सुधारून घ्याल। तो अनुभव तुमच्या गाठीशी आहे, त्यामुळे तुम्ही पुढील वर्षी नवरात्री करताना त्या चुका करणार नाही। कारण अनुभव येणं खूप महत्त्वाचं आहे। अनुभवाशिवाय माणूस शिकत नाही। त्यामुळे कोणत्याही गोष्टीतून पॉझिटिव्ह कसं घ्यायचं किंवा सकारात्मक कसं राहायचं हेच आपल्याला नवरात्री शिकवून जाते। तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना केली असेल, घट बसवला असेल, मंगल कलशाची स्थापना केली असेल, कुणी कुणी फक्त अखंड दिवा लावला असेल, म्हणजेच काय प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने देवीची सेवा करायला चालू केलं असेल। तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं दुर्गा सप्तशतीचं पारायणसुद्धा चालू असेल। आता उद्या अष्टमी आहे, तर पारायणाची सांगतासुद्धा तुमची जवळ आलेली आहे। तर तुमचे हे नवरात्रीचे दिवस कसे गेले हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका। सर्वात प्रथम आपण अखंड दिव्याच्या बाबतीत जाणून घेऊया। तर अखंड दिव्याच्या बाबतीत काय काय तक्रारी आलेल्या आहेत किंवा काय काय अनुभव तुम्हाला आले, तर हे मी तुम्हाला सांगते, जेणेकरून म्हणजे तुमच्या सर्वांचे जे अनुभव आहेत ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून सांगते, जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल। काही जणींचं म्हणणं असं होतं की आम्ही नवरात्रीमध्ये अखंड दिवा न लावता समईच अखंड दिवा म्हणून लावली आणि 2-3 दिवसात काय झालं, समई गळायला लागली। त्यामुळे सगळीकडे तेल पसरलं, सगळीकडे तेलकट झालं आणि दिव्याची वात जी आहे तर ती सुद्धा व्यवस्थित राहिली नाही। म्हणजे समई लावून सुद्धा तो दिवा सतत विझत राहिला। कारण जेव्हा आपण अखंड दिव्याचा व्हिडिओ केला होता तर त्यामध्ये मीही तुम्हाला हेच सांगितलं होतं की तुम्ही अखंड दिवा म्हणजे एखादा दिवाच घेतला पाहिजे असं काही नाही। आणि खरंच तुम्ही समई लावू शकता, कोणत्याही प्रकारचा दिवा लावू शकता। यामध्ये पंत्या असतात, मोठ्या मोठ्या पंत्या किंवा मातीचे मोठे दिवे, कुणाकुणाकडे पारंपरिक किंवा पिढीजात दगडी दिवे असतील तर तेही लावणं चांगलंच आहे। म्हणजे दिवा कोणताही असो तो वाईट नाही, पण त्याची काळजी आपण या 9 दिवसांमध्ये कशी घेतो हे खूप महत्त्वाचं आहे। तर समईच्या बाबतीत ही तक्रार आली। तर समईचं काय असतं, समई दिव्यानितकी खोलगट नसते। त्यामुळे मी तुम्हाला समई लावायची की नाही याचं सुद्धा स्पष्टीकरण त्या व्हिडिओत दिलं होतं की समई जेव्हा आपण लावू, पण एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की तुम्हाला तिच्यावर सतत लक्ष ठेवणं आहे। म्हणजे अर्धा तास झाला की तुम्हाला बघायला येणंच आहे की या समईमध्ये तेल आहे की नाही। कारण आपल्याला अखंड दिवा म्हणजे काय की 9 दिवस आपल्याला ती ज्योत जी आहे ती सतत देवीसमोर घटासमोर तेवत ठेवायची असते। तर समई जेव्हा तुम्ही लावता किंवा ती घेता तेव्हा हाच विचार करायचा की ती खोलगट आहे तरच मी 9 दिवस तिला लावेल, नाहीतर मग बाकी देवपूजांसाठी अगदी थोडा वेळ आपण नेहमीप्रमाणे समया लावतो त्या पद्धतीने लावल्या तरी पण काही हरकत नाही।
कारण उथळ समयी आपण घेतली की तेलसुद्धा लवकर संपत राहतं आणि कधीकधी समयासुद्धा याच प्रकारच्या असतात की मध्ये जो पोकळ भाग असतो तिथून काहीतरी लिकेज असतं आणि समईचं दुसरं कारण हेही आहे की समई आपण जितकी जास्त वेळ लावतो तर ती आपसुकच लीक व्हायला लागते, म्हणजे साईडला तेल गळणं किंवा पूर्ण ते खाली येणं आणि मग तिथला जो आपण लाल रंगाचा कपडा अंथरलेला असतो आसन म्हणून तर त्यावर सुद्धा तेल गळणं आणि सगळीकडे मग गोंधळ उडून जातो। तर समईच्या बाबतीत ही काळजी घ्यायची, तुमच्या बाबतीत हा कोणताही वाईट संकेत नाही, पण तुम्ही समईची निवड करताना चुकला आहात हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं। काही जणींचं म्हणणं असं होतं की आमचा दिवा जो आहे तो सतत विझत होता, तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये हेही सांगितलं होतं की तुम्ही कापूस अगदी व्यवस्थित निवडा। आजकाल कापूससुद्धा भेसळ मिळतो, तर मग तुम्हाला जिथे कापसाचं झाड उपलब्ध होईल तर तिथून तुम्ही कापूस आणला तर ते एक योग्य राहील, किंवा मग तुमच्यासोबत तुम्ही एखाद्या जाणकार व्यक्तीला घेऊन जा, किंवा आता जे नवीनच देवपूजेमध्ये आलेले आहे निदान त्यांनी तरी यांचा आधार घ्यायला हवा, किंवा जे अनुभवी आहेत त्यांनीसुद्धा कापसाची निवड जी आहे ती पारख करून करावी। कारण थोडासा जरी टेरिकॉट किंवा वेगळं काही मिक्स केलेलं असेल तर मग ती जी कापसाची वात जी आहे ती सतत चरचर अशी वाजत राहते किंवा मग ती व्यवस्थित जळत नाही, विझून जाते। तर एकतर तुम्ही तिथे चुकलेला आहात, त्यामुळे तुमची जी वात होती म्हणजे दिवा तुम्ही कितीही चांगला घेतला तर त्यामुळे ती सतत विझत असणार, हे एक कारण आहे। तर यामध्ये सुद्धा घाबरून जायचं काही कारण नाही, त्यावेळेस तुम्ही हेच करायला हवं होतं, किंवा अजूनसुद्धा तुमच्याकडे म्हणजे ती समस्या होत असेल तर अजूनसुद्धा तुमच्याकडे वेळ आहे। तुम्ही काय करायचं, दुसरा एक दिवा, छोटासा दिवा निरांजन देवीसमोर लावून घ्यायचं, तोपर्यंत यातली जी वात आहे ती पूर्णपणे काढून टाकायची, नंतर तुम्ही तिचा होम वगैरे करून टाकू शकता। कारण बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो की उरलेल्या वातींचं काय करायचं, तर तुम्ही ती तेलकट झालेली वात सरळ एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा ज्यामध्ये आपण होम करतो त्यामध्ये टाकून पेटवून द्यायची, तिचा छानपैकी होम करायचा। तर अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो, पाण्यात वगैरे टाकण्यापेक्षा किंवा इकडे तिकडे फेकण्यापेक्षा। तर हे तुम्ही करू शकता। म्हणजेच काय, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्या वातीमध्ये काहीतरी चुकलेलं आहे किंवा ती वाजते किंवा ती सतत विझते तर त्याच वेळेस ती वात काढून टाकायची, तोपर्यंत दुसरा छोटासा दिवा लावून ठेवायचा, दुसरी वात करायची, पुन्हा ती तुमच्या दिव्यामध्ये लावायची। तर ही एक काळजी घ्यायची। काही जणांच्या बाबतीत काय झालं, त्या दिव्यामधली जी वात आहे ना ती डायरेक्ट जळून गेली, तर त्यावेळेस तुमच्याकडून काय चूक झालेली असेल। आता मी सुद्धा तुम्हाला दिव्याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं, तर मी सुद्धा ती क्लिप तुम्हाला या व्हिडिओमध्ये अटॅच करून दाखवते की माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं। म्हणजे मी घट बसवत नाही, माझ्या सासूबाई घट बसवतात, त्यामुळे मी इकडे घट बसवत नाही, फक्त देवीची 9 दिवस माझ्या पद्धतीने पूजा करत राहते। पण जेव्हा तुम्हाला प्रात्यक्षिक मला दाखवायचं असतं तर मला जे अनुभव येतात ते सुद्धा मला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओद्वारे सांगता येतात। म्हणून सुद्धा मीही जेव्हा नवरात्रीच्या 8 ते 10 दिवस त्या अखंड दिव्याची शूटिंग केली होती किंवा व्हिडिओ काढला होता, तर मी सुद्धा तो दिवा 9 दिवस अखंड म्हणून तेवत ठेवणार होते। पण मला काय अनुभव आला, माझ्याकडून थोडंसं दुर्लक्ष झालं किंवा मला असं वाटलं की थोडंसं तेल दिव्यामध्ये आहे, मी ते थोड्या वेळाने टाकते, पण नंतर मी दुसऱ्या काहीतरी कामात लागून गेले असणार आणि येऊन बघते तर काय, त्या दिव्यातली जी वात आहे तिने संपूर्ण पेट घेतला होता। सेम अशाच कमेंट आलेल्या आहे किंवा असेच अनुभव खूप साऱ्या ताईंना आलेले आहेत आणि त्यामुळे त्या घाबरलेल्या आहेत की आम्ही तर दिवा लावला पण वातच पूर्ण जळून गेली, यामागे देवीचा काही संकेत आहे का किंवा आमच्याकडून काही चूक झाली का, देवी आमच्यावर रागवली का? तर अजिबात नाही। काय होतं, तुम्ही यासाठीच पूर्णपणे लक्ष ठेवायचं की थोडंसं जरी तेल तुम्हाला वाटलं की आता तेल संपत आलेलं आहे तर जास्त वेळ वाया न घालवता किंवा आत्ता करेल मग करेल हे सगळं सोडून तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या दिव्यामध्ये तेल घालणं आवश्यक आहे। त्यासाठी काय करायचं, जोपर्यंत नवरात्री आहे तोपर्यंत तुमची एक तेलाची सेपरेट बाटली असायला हवी, ती तुमच्या देव्हाऱ्याच्या आसपासच ठेवायला हवी आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आता या दिव्यातलं तेल संपणार आहे आणि नंतर परत आपण विचार करत बसणार की दिवा का विझला, काही वाईट संकेत आहे का, या सगळ्या गोष्टी मनावर घेण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, लवकरच त्यामध्ये सावध राहून म्हणजे थोडंसं जरी तेल असेल तरी लवकर त्यामध्ये तेल टाकायचं, म्हणजे तुम्हाला या अनुभवांचा विचार करायला वेळच भेटणार नाही। तर सेम
असं झालं आहे तुमच्या बाबतीत, म्हणूनच ती वात जळाली. आणि त्यातल्या त्यात ज्यांनी मातीचा दिवा लावला त्यांच्या बाबतीत तर हे घडलेलंच असेल. तर जेव्हा मी तुम्हाला अखंड दिव्याचा व्हिडिओ शेअर केला तर यावर्षी मी तुम्हाला मातीच्या दिव्यामध्ये अखंड दिवा लावून दाखवला होता किंवा प्रज्वलित करून दाखवला होता. तर काही जणींचं म्हणणं असं की आम्ही आत्तापर्यंत पितळेचा दिवा लावत होतो किंवा एक खोलगट दिवा लावायचो, कोणी म्हणतं आम्ही नंदादीप लावत होतो. पण आता आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला आणि त्यातल्या त्यात तुम्ही सांगितलं होतं की मातीचा दिवा लावणं अतिशय शुभ असतं. त्यामुळे आम्ही यावर्षी मुद्दामून मातीचा एक मोठा दिवा घेतला आणि त्यामध्ये हा दिवा अखंड दिवा म्हणून लावला. तर आमची डायरेक्ट वातच जळून गेली. कोणी म्हणतं आमचा दिवा जो आहे तो गळायला लागला. बघा, दिवा कोणताच वाईट नाही आहे. मी तुम्हाला अखंड दिव्याचा व्हिडिओ शेअर केला तर हेही सांगितलं होतं मातीचा कोणताही दिवा तुम्ही अखंड दिवा म्हणून लावणार असाल किंवा साधं दिवाळीला जरी तुम्ही दिवा लावणार असाल तरी पण त्या पंत्या असो किंवा अखंड दिव्याचा मोठा दिवा असो तर तो पाण्यामध्ये 1 दिवस 1 रात्र तरी भिजवून घ्यायला हवा किंवा घटस्थापनेच्या अगोदर 4-5 तास तरी तो अगोदर भिजवून घ्यायला हवा. नंतर तो कपड्याने स्वच्छ पुसून नंतरच त्याचा वापर अखंड दिवा म्हणून करायचा. आता तुम्ही डायरेक्ट जर दिवा आणलाय बाजारातून आणि तो अखंड दिवा म्हणून लावला तर काय होतं, ते दिवे जे आहेत ते लीक होतात. म्हणजेच काय, ते जसं आपण पाणी एखाद्या मातीच्या भांड्यात भरून ठेवलं तर ते पाझरतं, त्याच पद्धतीने दिव्यामध्ये ते तेल जे आहे तर ते तेलसुद्धा आपल्याला जास्त लागतं आणि ते तेल जे आहे ते मातीच्या दिव्यातून बाहेरसुद्धा पाझरतं. तर या गोष्टी होऊ नये म्हणून दिवा एकतर पहिल्यांदाच तुम्ही भिजवून घ्यायला हवा होता. आणि ज्यांनी दिवा भिजवून घेतला होता, आता मी सुद्धा दिवा भिजवून घेतला होता, नंतर तो अखंड दिवा म्हणून वापरला. पण माझ्याकडून काय चूक झाली की मी थोडंसं तेल टाकण्यामध्ये दुर्लक्ष केलं की थोड्या वेळाने टाकते म्हणून आणि दुसऱ्या कामाला लागून गेले. तर तुमच्याकडून समजा असंही काही घडलेलं नाही पण ती वात जळून गेली. तर काय होतं, जेव्हा आपण तेल एकदम कमी व्हायला येतं तेव्हाच आपण त्यामध्ये तेल टाकणं आवश्यक असतं. नाहीतर काय होतं, त्यातल्या त्यात तुम्ही जर मातीचा दिवा लावलेला असेल तर ती पंती जी आहे किंवा दिवा जो आहे तो खूप तापून जातो आणि त्या तापलेल्या मातीच्याच उष्णतेने ती वात जळून जाते. तर त्यामुळे तुमच्या बाबतीत असं घडलेलं आहे. पण जाऊ द्या, नाराज व्हायचं काही कारण नाही. जेव्हा तुम्ही मातीचा दिवा लावाल तर काळजी हीच घ्यायची की तेल संपेल याची वाट बघायची नाही. वेळेवरच त्यामध्ये पुरेसं तेल नेहमी असलं पाहिजे. आणि दिवा अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेतला तर तो पाझरणार सुद्धा नाही आणि तो जास्त तेलसुद्धा पिणार नाही. नाहीतर काय होतं, एकतर वातीला तेल कमी लागतं आणि आपण दिवा भिजवून नाही घेतला पाण्यामध्ये, त्यामुळे ती मातीच जास्त तेल शोषून घेते, हाही प्रकार घडतो. तर हे एक लक्षात ठेवा, तुमच्या मागे कोणताही हा वाईट संकेत आलेला नाहीये. स्वतः माझ्या बाबतीत घडलेला आहे. आता मग मी हाच विचार करायला पाहिजे का, चला मी तर घट बसवत नाही, मग मला काही वाईट अनुभव आलाय म्हणून घ्यायची गरज नाही. तर असं काही नाही. मी सुद्धा चला मी घटस्थापना करत नाही पण प्रात्यक्षिक म्हणून मी सर्वांना दाखवते. तर मी सुद्धा 9 दिवस तो दिवा तसाच ठेवणार होते. पण असा अनुभव आला तर मी पटकन तो व्हिडिओ तुमच्यासाठी रेकॉर्ड करून घेतला की तुमच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकतं आणि बऱ्याचशा जणींच्या बाबतीत ते झालं. तर नाराज व्हायचं काही कारण नाही. मातीचा दिवा जरी लावला तर वेळेवर त्यामध्ये तेल राहील याचीच काळजी घ्या, जेणेकरून ती माती तापणारही नाही आणि याच कारणांमुळे बऱ्याच जणींचा दिवासुद्धा गळायला लागलेला असेल. नाहीतर मातीचा दिवा किंवा मातीच्या पंत्या यांना दिवाळीला किती महत्त्व असतं हे तर तुम्ही सर्व जाणतातच. आणि जर सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घेत होतात, तेलही होतं, वातही व्यवस्थित होती, काजळीही तुम्ही काढत होतात आणि तरी दिवा विझला म्हणून तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार सुरू असतील तर तुम्ही काय करायचं आहे, आता जेव्हा अष्टमी किंवा नवमी तिथी येईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी होम हवन करायचं आहे. होम हवन जेव्हा आपल्या घरामध्ये आपण करतो अष्टमीला किंवा नवमीला, बरेचसे जण दुर्गा सप्तशती करत असतील तर मग त्यांचं अष्टमीलाच त्या व्रताचं किंवा त्या पारायणाची सांगता त्या दिवशी असते म्हणून बरेचसे जण अष्टमीला करतात. पण काही हरकत नाही, तुम्ही नवरात्री जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणत्याही एका दिवशी किंवा नवमीला होम केला तरीसुद्धा चालतं. यामुळे काय होतं, आपल्या मनामध्ये जे जे वाईट विचार सतत चालू असतात, असं म्हटलं जातं माणसाच्या मनामध्ये 60 सेकंदात 1000पेक्षा जास्त वाईट विचार येऊन जातात. जितके चांगले विचार येत नाही तितके वाईट विचार येऊन जातात. तर हे सगळं टाळण्यासाठी किंवा तुम्हाला या गोष्टींचा खरंच त्रास होत असेल किंवा तुम्हालाच तुमची सवय खात असेल की मला ही खूप वाईट सवय आहे, मी खूप जास्त वाईट विचार करते, तर हे सगळं टाळण्यासाठी किंवा तुमच्याकडून कळत नकळत ज्या चुका झालेल्या असतील
त्यावर एक उपाय म्हणून तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला किंवा नवरात्री आहे तोपर्यंत कोणत्याही एका दिवशी होम हवन करायला विसरू नका, जेणेकरून या चुकांचं सुद्धा तिथे ज्वलन होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी हवी असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण येऊ नये यासाठी सुद्धा होम हवन अतिशय चांगला उपाय ठरतो। कारण होम हवनमध्ये आपण ज्या काही समिधा किंवा जे काही हवनाचं साहित्य असतं ते वापरतो, त्यामध्ये खूप साऱ्या औषधी वनस्पतींचा समावेश असतो। त्यामुळे तुमच्या मनातली शंका काढून टाकण्यासाठी तुम्ही नवरात्रीमध्ये एकदा तरी हवन करा। हवनाचा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी कालच शेअर केलेला आहे, बऱ्याचशा जणांनी तो बघितला नाही। तुम्ही बघितला तर तुम्हाला त्यामध्ये अगदी सोपे मंत्रसुद्धा ऐकायला मिळतील आणि या मंत्रांचा प्रभाव जर आपल्या घरामध्ये होम हवनाच्या निमित्ताने होणार असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि तुमच्या मनाला शांतता सुद्धा मिळेल। तर नक्की तुम्ही यावर पर्याय म्हणून होम हवन सुद्धा करा आणि जेव्हा जेव्हा असा अखंड दिवा विझतो तेव्हा दुसरं निरांजन, दुसरा दिवा आपण छोटासा लावत असतो देवासमोर, तेव्हा एकदा 9 मंत्र म्हणायचा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। तर हा मंत्र अतिशय प्रभावी आहे। तर यामुळे सुद्धा ज्या काही चुका आपल्याकडून घडतात तर त्यावर आपल्याला एक शांतता मिळते किंवा समाधान मिळतं। आणि लक्षात ठेवा, आपली कुलदेवी किंवा कुलदेव म्हणजे स्त्री देवता किंवा पुरुष देवता हे आपल्या कुळाचे आईवडील आहेत, आपल्या कुळाचे ते स्वामी आहेत, कुलस्वामिनी आहेत। तर ते आपल्यावर रागवणार नाहीत, ते कधी रागवतील, आपण जाणून बुजून काही चुका केल्या तरच आपल्याला खरी देवी देवतांची भीती वाटायला हवी। जेव्हा आपण एखादी गोष्ट खरंच आपल्याला माहिती आहे हे चुकीचं आहे तर आपण करतोय, तर खरंच त्यावेळेस आपण देवांना घाबरलं पाहिजे। कारण माणसाचं कसं असतं की तो कुणालाच घाबरत नाही, मला कोणीच काही करू शकत नाही, पण माणसाने निदान त्यावेळेस देवी देवतांना तरी घाबरायला हवं। कारण ते तुम्ही कुठेही गेलात, दरवाजा लावून गेलात, तुम्हाला वाटतं की देव मंदिरात आहे तिथे दरवाजा लावलेला आहे, किंवा मी माझ्या घराच्या बाहेर पडलो आणि घर आता बंद आहे तर मला कुठून देव बघणार, असं नाही। तुमच्या सर्व गोष्टींवर कुणाचं लक्ष नसलं तरी एकतर तुम्ही तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या कुलदेवाला, तुमच्या कुलदेवीला घाबरलं पाहिजे। आणि ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही चुका करत नाहीत तरी पण तुमच्या बाबत अशा गोष्टी घडतात किंवा असे अनुभव तुम्हाला येतात, त्यावेळेस देवी आई तुमच्यावर रागवणार नाही। तर ती आई आहे किंवा कुळदेव जे आहेत ते आपले वडील आहेत, वडिलांसमान आहेत। तर ते नक्कीच आपल्याला यातून मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा ते कोणत्या ना कोणत्या संकेताद्वारे आपल्याला हे सांगत असतात की हे तू चुकीचं करतोय, हे तू बरोबर करत नाहीयेस। तर तेव्हा मात्र आपण त्यांचे संकेत नक्कीच समजून घ्यायला हवेत, त्यानुसार वागायला हवं। आता जसं की दिव्यामध्ये फूल तयार होतं तर याचा एक दैवी संकेत आपण हाच समजतो की माझी जी पूजा आहे ती देवीला आवडली आहे, देवाला आवडली आहे आणि त्यामुळेच फुलाच्या स्वरूपात किंवा काजळीमध्ये फुलाचा आकार घेऊन त्या देवीने किंवा त्या देवाने मला तो शुभ संकेत दिलेला आहे। त्याचबरोबर नारळ पावणं असेल, नारळाला कोंब येणं असेल तर हे सुद्धा खूप चांगलं आहे। कुलदेवीचा एक जिवंत अवतार म्हणून आपण त्या नारळाची कलशावर स्थापना करतो। तर जेव्हा कोंब येतो तेव्हा सुद्धा हेच सांगितलं जातं की ते नारळ तुम्ही आता जमिनीत लावायला हवं। एक कुळदेवीचा प्रसाद म्हणून किंवा तिचं जिवंत स्वरूप म्हणून त्याचं झाड जेव्हा तयार होईल तर तो आशीर्वाद तुमच्या पाठीमागे कायम राहील। तर हे जे काही संकेत आहे हे तुम्ही शुभ म्हणून घ्यायला पाहिजे आणि या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या चुकांमुळे घडल्या त्या आपण सुधारल्या पाहिजे। तर हा सुद्धा एक तुम्ही सकारात्मक संकेत घेतला पाहिजे, याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारे वाईट विचार करायचा नाही। जेव्हा तुम्ही जाणून बुजून काहीतरी केलं, तुम्हाला माहिती होतं हे चूक घडतंय, आपण चूक करतोय, त्यावेळेस जेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल तेव्हा मात्र तुम्ही देवीची मनोभावे माफी मागा। यापुढे तुम्ही चुका करणार नाहीत हेही सांगा आणि त्यातून परत सावरायला सुद्धा शिका। आता दुसरी गोष्ट आहे घटाच्या बाबतीतली। खूप जणींचं म्हणणं आहे की आमचा घट जो आहे तो तिरपा झाला। काही जणींचं म्हणणं आहे की आमच्या घटाच्या ज्या मातीमध्ये एक सुद्धा धान्य उगवलं नाही, कोणी म्हणतं आमच्या त्या मातीमध्ये बुरशी आली, कोणी म्हणतं एखादं अर्धच धान्य उगवलं। तर बघा काय होतं, जेव्हा आपण घटाखाली माती व्यवस्थितपणे ती गोलाकार ठेवतो, कोणी टोपलीमध्ये ठेवतं, कोणी डायरेक्ट जमिनीवर पसरून ठेवतं, त्यावर घट बसवतो।
तर आपण जेव्हा घटामध्ये पाणी घालतो किंवा पाणी शिंपडतो तर ते खूप जोराने आपण केलं किंवा सावकाश पद्धतीने केलं नाही तर कधी कधी तो घट जो आहे तो तिरपा होतो आणि पाणी घातलं म्हणजे कधी कधी काय होतं सर्व काळजी घेतली तरी पण तो घट जो आहे तो तिरपा होतो. तर त्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काही काम नाही आहे. पहिल्यांदा माती जी आहे ती कोरडी असते, पाणी घातल्यानंतर तिची स्थिती आहे ती बदलते, त्यामुळेच घट तिरपा होतो. त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही. जर तुम्हाला वाटलं घट खूपच तिरपा झालेला आहे त्यावेळेस तुम्ही तो हाताने सरळसुद्धा करू शकता, तेव्हा हात लावला तर काही अडचण नाही. थोडाफार तिरपा झाला असेल त्याने काही विशेष फरक पडत नसेल, दिसायला तो एवढा कळूनही येत नाही की तिरपा झालेला आहे, त्यावेळेस तो आहे तसा राहू दिला तरीसुद्धा चालतं. दररोज आपलं काम करत राहायचं. आणि हो, तुमचा घट जर जास्त पाझरत नसेल तर त्यामध्ये खूप जास्त पाणी ओतण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळेच बऱ्याचशा जणी ज्या आहेत त्या विषम दिवस पाळतात. म्हणजेच काय, जर घटस्थापनेच्या दिवशी घट पूर्णपणे पाण्याने भरून ठेवला तर दुसऱ्या दिवशी घटाला पाणी घातलं जात नाही, तिसऱ्या दिवशी घातलं जातं. ते हेच कारण आहे की दररोज आपण घटामध्ये खूप जास्त पाणी ओतण्यापेक्षा आणि तिथेसुद्धा ती माती जी आहे ती ओघळून जाण्यापेक्षा आपण पहिल्या दिवशी, त्यानंतर तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी असं एक दिवसाआड पाणी घटाला घातलं पाहिजे. नाहीतर कधी कधी असंही होतं, आपल्या घरामध्ये सदस्य जास्त असतात, प्रत्येकाला पूजा करण्याची इच्छा असते, पण समजा ज्या स्त्रीने, ज्या पुरुषाने प्रथम पूजा केली त्याने जर घटाला पाणी घातलेलं असेल तर बाकीच्यांनी त्याचा अट्टहास करू नये. बाकीच्यांनी देवीला सरळ हळदी कुंकू लावलं किंवा फक्त नमस्कार केला तरीसुद्धा पुरेसा आहे. तुम्ही प्रत्येकजण घटामध्ये पाणी ओतत बसलात तर हेच होणार आहे, घटामध्ये खूप जास्त पाणी होणार आणि पर्यायाने त्या मातीमधलं धान्यसुद्धा सडून जाणार. दुसरं कारण जे आहे ते मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत सुद्धा सांगितलेलं आहे. घट उगवणं किंवा घटाचं जे धान्य आहे ते उगवणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळा आपण काही घरातच धान्य उगवत नाही, ते शेतामध्ये उगवतं किंवा जिथे आपण कोणतंही रोप लावतो किंवा एखाद्या झाडाचं बी लावतो तर तिथे सूर्यप्रकाश येतो, पुरेशी उष्णता, पुरेसं थंड वातावरण त्याला मिळतं आणि मगच ते बीज अंकुरित होतं. नंतर त्याचा मोठा वृक्ष तयार होतो. धान्य असेल तर त्याचं मोठं पीकसुद्धा तयार होतं. जर आपण घरात हे करणार असू तर वातावरणामध्ये थोडासा बदल होणारच. आपल्याकडे फॅन असतात, AC असतात किंवा घर आपण शहरात असू तर ते बंदही असतं, तर मग साहजिक आहे घटाला थोडीफार बुरशी येणार किंवा मग घट उगवणार नाही किंवा तुम्ही जे धान्य निवडलं तर ते धान्यसुद्धा थोडंफार खराब असणं, याही गोष्टी असू शकतात तुमचं धान्य न उगवण्यामागे. आता माझ्या बाबतीत जे घडलं ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा मी तुम्हाला घटस्थापनेचा व्हिडिओ शेअर केला, प्रात्यक्षिक दाखवलं, तर मीही तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणेच पुन्हा एकदा सांगते की मी तो घट जो आहे तो आहे तसाच ठेवला होता, कारण मलाही पुढे त्याचे जे व्हिडिओ आहेत ते काढायचे होते की धान्य कसं उगवतं किंवा घट विसर्जन वगैरे कसं करायचं. तर यासाठी तोही घट मी 9 दिवस ठेवला. पण इथे काय झालं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं गावाकडे कसे काळे कुळकुळीत असे घट मिळतात आणि ते घट जे आहे ते व्यवस्थित पाझरतात. आता शहराच्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींमध्ये म्हणजे भेसळ असणं किंवा मग गावाकडे जेवढं चांगलं मिळतं तेवढं शहरात मिळेल असंही घडतं. तर इथे थोडीशी चौकशी केल्यानंतर मला कळलं की इथले जे घट आहेत ते खरंच मातीपासून बनवलेले नसतात. म्हणजे मातीही असते पण त्यामध्ये सिमेंटसुद्धा मिक्स केलेलं असतं. तर त्यामुळेच इथले जे घट आहेत ते एकदम काळे मिळत नाही, तर थोडेसे लालसर किंवा मग थोडासा रंग वगैरे दिलेला तुम्हाला दिसून येईल. माझ्या व्हिडिओत तुम्ही बघितला असेल तर थोडासा चॉकलेटी रंगाचा किंवा विटांचा रंग ज्या पद्धतीचा असतो तसा तो घट होता. तर मी 1 दिवस झालं, 2 दिवस झाले किंवा माझ्या गावी, माहेरी, सासरी ज्या पद्धतीने घट बसवतात तर तिथून सुद्धा मला हीच माहिती मिळाली की आपल्याकडे जो घट बसवतात तर त्याला कडेने कधीच पाणी शिंपडत नाही. घटामधून जे काही पाणी पाझरेल आणि दिव्याची जी उष्णता मिळेल त्यानुसार जे मातीतलं धान्य आहे ते उगवणार. त्यामुळे मीही तोच निर्णय घेतला आणि तुम्हालाही व्हिडिओतून तेच सांगितलं की त्या मातीवर पाणी शिंपडायचं नाही, घटातून जे काही पाणी पाझरेल त्यातूनच आपलं धान्य उगवेल. पण काही जणांकडे पद्धत आहे की मातीवर सुद्धा पाणी शिंपडायचं, कारण त्यांनी घटावर नारळ ठेवलेला असतो. आमच्याकडे जो घट असतो त्याच्यावर नारळ ठेवत नाही, त्यामुळे आम्हाला त्या मातीवर पाणी शिंपडण्याची गरज पडत नाही.
तर मग तेही लक्षात आलं की घट निवडताना सुद्धा आपण तो व्यवस्थित निवडला पाहिजे. त्यामधून जर पाणी पाझरलं नाही तर मग ते धान्य उगवणार कसं. तर मग मी 1-2 दिवस वाट बघितली की आत्ता घटातलं पाणी पाझरेल, मग ती माती जी आहे ती ओली होईल, मी पेरलेले जे गहू आहेत ते उगवतील. पण असं काही झालंच नाही. घटातून पाणी पाझरलं नाही, काहीच नाही. मी म्हटलं मला प्रात्यक्षिक म्हणून दाखवायचं आहे, तर मी त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडते, मग ते गहू जे आहेत ते अंकुरित होतील, फुगतील. पण तोपर्यंत 2-3 दिवस झालेले होते. त्या मातीतले म्हणजे एकसुद्धा गहू उगवला नाही. उलट त्या गव्हाला, त्या मातीला पूर्णपणे बुरशी आली. त्यानंतर मी प्रात्यक्षिक म्हणून पुन्हा दुसरा प्रयत्न करण्याचा ठरवलं. तर मग तेव्हा मी काय केलं, 3-4 धान्य माझ्याकडे होती. म्हणजे तसं आपण 7 धान्य किंवा 9 धान्य यांची निवड करू शकतो. तर मी माझ्याकडे जेवढे 3-4 धान्य होते, जसं की मटकी, हरभरा, गहू, तर अशा एवढ्या धान्यांची मी निवड केली आणि ते दुसऱ्या टोपलीमध्ये पेरले. तर मग मला हेही लक्षात आलं की त्यामधली फक्त जी मटकी आहे तीच उगवली, हरभरे फक्त 1-2 त्याची रोपं उगवली, गहू एकसुद्धा उगवला नाही. सुरुवातीला मला शंका वाटत होती की आपली गावाकडे किंवा शेतातली जी माती आहे ती वेगळी असते. आता शहरात राहतो त्यामुळे मातीसुद्धा आपल्याला एकदम शेतातल्यासारखी मिळेल असं काही नाही. आणि जिथून मी आणली होती तिथे मातीची भांडी किंवा झाडांच्या ज्या कुंड्या तयार होतात तर तिथली ती माती होती. तर त्यामुळे मला मातीची सुद्धा शंका आली होती. पण दुसऱ्यांदा जेव्हा मी ते प्रात्यक्षिक पुन्हा करून बघितलं तर मटकीसुद्धा उगवली होती, 1-2 हरभरेसुद्धा उगवले होते, पण गहू मात्र काही उगवले नाही. जे गहू माझ्याकडे होते तर ते मी गावाकडून आणलेले होते आणि 1-2दा त्याचं पीठ तयार करून आणल्यानंतर काही धान्य मी खास घटस्थापनेसाठी ठेवलं होतं. तर माझ्या असं लक्षात आलं की मी पूजेमध्ये 1-2दा ते गहू वापरले होते. कधीकधी पूजा अर्चा करताना थोडंफार पाणी त्याच्यावर पडलेलं असतं, किंवा मग कधीकधी आपण कोणत्या शहरात, कोणत्या भागात राहतो, तिथलं वातावरण कसं आहे, दमट जर असेल, मॉइश्चर जर तिथे जास्त येत असेल, आर्द्रता जास्त असेल, तर मग त्या गव्हाला थोडीफार बुरशी येते. तसं 1-2दा ते गहू मी वाळवून सुद्धा घेतले होते, पण गहू काही उगवले नाही. तर मला लक्षात आलं आपल्या गव्हांना नक्की काहीतरी प्रॉब्लेम तयार झाला होता आणि घरचे गहू आहेत त्यामुळे मी बाजारातून ते विकत न घेता तेच पेरले. बाकी धान्य उगवलं पण गहू उगवले नाही. तर हा एक अनुभव मला आला. पुढे माझ्या घट विसर्जनाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच की माझं धान्य जे आहे ते कसं उगवलं होतं. त्यामुळे मीही तुम्हाला इथे हेच सांगेल की तुम्ही जे गहू किंवा जे काही धान्य, जव असेल, जे धान्य असेल ते एकदम ताजं असेल तर याचाच तुम्हाला विचार करायचा आहे. तर इथून पुढे तुम्ही सुद्धा धान्य निवडताना योग्य पद्धतीचं, चांगल्या गुणवत्तेचंच निवडाल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बाकी धान्य नाही उगवलं किंवा खूपच कमी उगवलं, उगवून ते पिवळं पडलं, तर याला सर्वस्वी आपल्या घरामध्ये जे काही वातावरण आहे किंवा एखाद्या बीजाला अंकुरित होण्यासाठी पाहिजे तसं वातावरण नाही मिळालं, त्यामुळे ते गहू किंवा ते धान्य आपलं उगवलं नाही, एवढाच हा यामागचा संकेत आहे. कारण नवरात्रीमध्ये घटापाशी जे धान्य पेरलं जातं, घटाखाली जे धान्य पेरलं जातं, तर त्याचा अर्थ असा होतो की आपलं जे धन आहे, धान्य आहे, ते जितकं चांगलं उगवेल तितकी आपल्याकडे वर्षभर किंवा कायमस्वरूपी बरकत राहते. तर या एका ओळीच्या किंवा या एका वाक्यामुळे सर्वजण घाबरतात की धान्य उगवलं नाही, मग आता मला चांगले दिवस येणार नाही, माझ्या घरामध्ये काहीच चांगलं घडणार नाही. तर वाईट गोष्ट घेण्यापेक्षा वातावरणामुळे हे सगळं घडलं एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि तुमचे हे जे अनुभव आहेत ते तुमच्या आसपासच्या 4-4 बायकांना सांगत बसायचे नाही, कारण मग त्यातल्या प्रत्येकीचा स्वभाव तसा असेल असं काही नाही. मी म्हणत नाही की प्रत्येकजण आपल्याला काहीतरी वाईटच सांगायला येतो, पण काय होतं कधी कधी आपण सांगतो अरे माझं धान्य खूप चांगलं उगवलं, दुसरी सांगते की माझं काहीच उगवलं नाही, कोणी कोणी म्हणतं 1-अर्धच उगवलं. तर बाकीच्यांच्या अनुभवामुळे आपण घाबरून जातो आणि आपल्याला टेन्शन यायला लागतं की ते धान्य जे आहे ते लावताना किंवा ते पेरताना माझ्याकडून काहीतरी चूक झाली. लक्षात फक्त एवढंच ठेवायचं की धान्य चांगल्या गुणवत्तेचं निवडा. घट जो आहे तो तुम्ही घ्याल तर तो पाझरणारा असावा, याचा अनुभव तुम्हाला असायला हवा, जेणेकरून पुढच्या वर्षी नवरात्री करताना तुमच्याकडून चूक होणार नाही. तिसरी गोष्ट जी आहे मासिक धर्म किंवा सुतकाच्या बाबतीतली,
तर सुतक पडणं किंवा आता कुणाला मरण येणं हे आपल्या हातात नाही. ज्याचं भरलं तो चालला असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, प्रत्येकजण काहीतरी एक ठराविक आयुष्य घेऊन जन्माला आलेला आहे. आता त्याला पहिले तरी 100-1 वर्ष माणसं जगायची किंवा त्याहूनही जास्त जगलेली आपण बघितलेली आहे किंवा आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. आजकाल आजारपण किंवा आपली जीवन जगण्याची पद्धती हे सगळं बदलत चाललेलं आहे. त्यामुळे मृत्यू येण्याचं प्रमाणसुद्धा खूप कमी वयात होत चाललेलं आहे. तर मग सुतक पडणं किंवा मग मध्येच दुखवटा आला, आता काय करायचं, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा सरळ सुतकाचे दिवस जेवढे आहे तेवढे पाळायचे. आता समजा तुम्हाला मध्ये सुतक पडलेलं असेल, तुम्हाला दसराही करता येणार नसेल, तर काही हरकत नाही. प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी दुःखाच्या आनंदाच्या गोष्टी घडत राहणार आहे. त्यामुळे जेव्हा तुमचं सुतक संपेल तेव्हा तुम्ही स्वच्छ आंघोळ वगैरे करून तो घट जो आहे तो व्यवस्थितपणे उचलून घ्या. त्यावेळेस तुम्ही त्याचं विसर्जन करा. कधीकधी या कारणांमुळे आपल्याला सणवार साजरे करता आले नाही तर नाराज व्हायचं काही कारण नाही. दुसरं म्हणजे मासिक धर्माच्या बाबतीत काही वेळा मध्येच सणवार असल्यावर मासिक धर्म आला, त्यातल्या त्यात आपण एकत्रित कुटुंबात राहत असलो किंवा मग जास्त सदस्य आपल्याकडे राहत असतील तर म्हणजे बायकाच बायकांच्या शत्रू आहेत हे खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे काही जणींचे स्वभाव असे असतात ते त्या अशा म्हणतात की तुला प्रत्येक वेळेस अडचण आहे किंवा मग हिला आत्ताच मासिक पाळी यायची होती म्हणून टोकतात. तर हे टोकणं पहिल्यांदा थांबवा. आणि तुम्ही जरी स्वतंत्र म्हणजे तुमचं फक्त नवरा बायको मुलं एवढंच कुटुंब आहे तरी तुम्हाला मासिक धर्म जर या पूजा अर्चा या कालावधीमध्ये येत असेल तर त्यावेळेस तुम्ही पुरुषांना ती पूजा अर्चा करायला लावू शकता. नैवेद्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या काळात तुम्ही फळं जरी देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवली तरीसुद्धा चालतं. फक्त तुम्ही हात लावायचं नाही किंवा तिथली जी झाडझूड असेल देवाच्या आसपासची किंवा साफसफाई असेल तर तेवढी त्यांना करायला लावली तरी कुठे बिघडणार नाही. मुलांना सांगत जा, त्यांच्यावर सुद्धा चांगले संस्कार होतील. ते सुद्धा तुम्ही सांगितलेलं ऐकत जातील. त्यांनाही आई काहीतरी सांगते, वडील काहीतरी सांगतायत, हे नक्की काहीतरी उपयोगाचं आहे हेही त्यांना समजेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा असं पूजा अर्चांचं किंवा जे काही व्रत करण्याचं कोणतंही कारण येतं, आपल्याला पूजा अर्चा करायच्या असतात, व्रत करायचं असतं, त्यातल्या त्यात नवरात्री म्हटल्यावर 9 दिवसाचं, तर त्यावेळेस बऱ्याचशा जणी काय करतात, पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेतात. पण असं कधीही करू नका. आपल्या आरोग्याशी आपणच खेळू नका. जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक पद्धतीनेच होऊ द्या. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मासिक धर्म मला यावेळेस यायला नव्हता पाहिजे, माझं व्रत पूर्ण झालं नाही, माझी नवरात्री पूर्ण झाली नाही, पण लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला मासिक धर्माच्या काही अडचणी असतील तर तुमचं लक्ष लागेल का पूजा करताना, हेही तुम्ही लक्षात घ्यायला हवं. कारण की आपलं जर हे मासिक चक्र आहे ते व्यवस्थित चाललं तरच आपलं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित चालेल. मेन म्हणजे आपल्याला मासिक धर्म आहे, आपल्याला विश्वाची म्हणजे एक दुसरा जीव निर्माण करण्याची शक्ती दिलेली आहे स्त्रियांना, ते सगळं मासिक धर्मामुळेच आहे. त्यामुळेच आपण सगळं आनंदाने किंवा उत्साहाने हे देवांचं म्हणा किंवा कोणतंही काम जे आहे ते त्यामुळे करतो की माझा मासिक धर्म अगदी वेळेवर येतो. ज्या मुलींना ज्या बायकांना मासिक धर्म वेळेवर येत नाही, PCOS PCODचे प्रॉब्लेम आहेत किंवा ज्यांना संतती प्राप्ती होण्यासाठी अडचण येत आहेत, तुम्ही त्यांना एकदा भेटा, त्यांचे अनुभव एकदा ऐका, मग तुम्हाला मासिक धर्म किती महत्त्वाचा आहे हे समजेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर बोलणं झालं, भरपूर प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली. तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दैवी शक्ती किंवा आध्यात्मिक गोष्टींशी जोडत न बसता काही चुका ज्या आहेत त्या आपण केलेल्या चुकांमुळेच होतात, त्यामुळेच आपल्याला वाईट अनुभव येतात, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.